सगळ्यांना नमस्कार। तर आज आपण बनवतोय गिलक्याची भाजी। काही ठिकाणी त्याला तोरी पण म्हणतात। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे ते गिलके आहेत हे। तर ह्याच्यापासून आपण आज भाजी बनवणार आहे। तर इथं मी दोन कापून घेतलेत आणि दोन कापायचे ठेवलेत। तर मी आता ते कापून घेते पहिले आणि मग बोलते तुमच्याशी। तर ह्याचं आपण पहिलं साल काढून घेऊया। मी याची सगळी साल काढून घेतली। आता मी याला कापून घेते। हे असे पीस करायचे त्याला। मी हे सगळे कापून घेते। तर हे सगळं कापून झालंय। आता आपण यात पाणी घालूया। आता हे असं साईडला ठेवून देऊ आणि आपण भाजी करायला। तर आपण गॅस चालू करूया। त्याच्यात तेल टाकूया। तेल तापलं की आपण मोहरी टाकूया। मोहरी थोडीशी तडतडली की जिरं टाकून घेऊया। जिरा आणि मोहरी भाजलं की आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान भाजून घ्यायचा आपण। तर आपला कांदा भाजलेला आहे। त्यात हे सगळे मसाले टाकूया। धना पावडर आहे, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट। हे मसाले पण पूर्ण भाजलेत। तर आपण हे गिलके टाकून घेऊया ह्यात सगळे घेतलेले। आणि वरून टाकायचं मीठ, चवीपुरतं टाकायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं। पाणी सुटायला लागलं ह्याला झाकण ठेवून देऊया। गॅस कमीच ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही। तर 5 मिनिटं झालेत। ह्याला पाणी खूप सुटलंय, बघू शकता। तर हलवून थोडंसं घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2 चम्मच। अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।